Next point of chapter number first, rotational dynamics. Point number 1.9. Expression for torque in terms of moment of inertia. आता या पॉइंट मध्ये आपल्याला टॉर्कचे एक्सप्रेशन पाहायचं. त्या अगोदर व्हॉट इज टॉर्क, टॉर्क कशाला म्हणायचे तर पहा. The ability of a force to produce rotational motion of a body. तर पहा, असा फोर्स ज्या फोर्सची ॲबिलिटी आहे टू प्रोड्यूस रोटेशनल मोशन, रोटेशनल मोशन प्रोड्यूस करायला लावणारा जो फोर्स आहे त्या फोर्सला आपण टॉर्क म्हणतो. टॉर्क इज डिनोटेड बाय टाउ. तर हा जो सिंबल आहे याला टाउ रीड करायचं. टाउ तर टॉर्क हा डिनोट केला जातो टाउ. आता जनरल फॉर्म्युला फॉर टॉर्क F मल्टीप्लाय बाय R, फोर्स मल्टीप्लाय बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स. समजा ही एक रिजिड बॉडी आहे आणि या रिजिड बॉडीवरती आपण टॉर्क जर अप्लाय केला समजा आपण इथे एक पार्टिकल आहे आणि टॉर्क जर अप्लाय केला, समजा हा फोर्स आहे F1 किंवा याला F म्हणू आपण. मास ऑफ द पार्टिकल, F इज द फोर्स ऑफ द पार्टिकल which is applied externally. एक्सटर्नली अप्लाय केलेला फोर्स F आहे आणि हे डिस्टन्स R आहे. तर पहा, टॉर्क इज इक्वल टू F into R. जेव्हा हा फोर्स अप्लाय होईल विथ परपेंडिक्युलर डिस्टन्स R, तर इथे आपल्याला टॉर्क ही क्वांटिटी फाइंड होते. तर या बॉडीचं रोटेशनल मोशन होईल अकॉर्डिंग टू द डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स. तर टॉर्क हा असा फोर्स आहे जो रोटेशनल मोशन प्रोड्यूस करायला लावतो बॉडीला आणि तो डिनोट करण्यासाठी टाउ हा सिंबल यूज केला जातो. तर या पॉइंट वरती पहा, जर तुम्हाला असा क्वेश्चन आला, ऑब्टेन एन एक्सप्रेशन रिलेटिंग द टॉर्क विथ अँगुलर एक्सेलरेशन फॉर अ रिजिड बॉडी. समजा क्वेश्चन असा आला, ऑब्टेन एन एक्सप्रेशन रिलेटिंग द टॉर्क with angular acceleration for a rigid body. तर या टाइपचा जो क्वेश्चन आहे तो सॉल्व करण्यासाठी मग आपल्याला एक रिजिड बॉडी कन्सिडर करायची आहे. इट विल रोटेटिंग विथ कॉन्स्टंट अँगुलर ॲक्सेलरेशन अल्फा.
about an axis perpendicular to the plane. तर आन्सर मध्ये पहा, एक रिजिड बॉडी कन्सिडर करायची जी रोटेट होते विथ कॉन्स्टंट अँगुलर एक्सेलरेशन अल्फा. समजा ही एक रिजिड बॉडी आहे. ही रिजिड बॉडी रोटेट होते विथ कॉन्स्टंट अँगुलर एक्सेलरेशन अल्फा. अल्फा. आता this body consists of capital N number of particles. या बॉडी मध्ये n नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत. समजा पहिला पार्टिकल ज्याचं मास m1 आहे तो r1 एवढा परपेंडिक्युलर डिस्टन्स वरती आहे. दूसरा पार्टिकल ज्याचं मास m2 आहे तो r2 एवढा परपेंडिक्युलर डिस्टन्स वरती आहे. तिसरा पार्टिकल ज्याचं मास m3 आहे तो r3 एवढा डिस्टन्स वरती आहे. त्यानंतर nth पार्टिकल ज्याचं मास m आहे तो r एवढा परपेंडिक्युलर डिस्टन्स वरती आहे. आता हे जे पार्टिकल्स आहेत तर यांच्यावरती ऍक्ट होणारे जे फोर्सेस आहेत तर ते टॅन्जेन्शियली ऍक्ट होतात. F1 F2 यावरती ऍक्ट होणारा फोर्स F3 या पार्टिकल वरती ऍक्ट होणारा फोर्स F तर टॅन्जेन्शियल असतील तर त्या पोझिशनला परपेंडिक्युलर ड्रॉ करायचे. आता हे झाले फोर्सेस ऍक्टिंग ऑन द पार्टिकल्स. Let us consider the object to be consisting of capital N number of particles of masses. त्या पार्टिकलचे masses m1, m2, m3 up to m at respective perpendicular distances r1, r2, r3 up to r from the axis of rotation. तर लक्षात ठेवा, this object consists of n number of particles of masses. या पार्टिकलचे जे मासेस आहेत तर ते आपण कन्सिडर केले m1 m2 m3 up to m म्हणजे हे झालं पहिल्या पार्टिकलचं मास, दुसऱ्या पार्टिकलचं मास, तिसऱ्या पार्टिकलचं मास, असं nth पार्टिकलचं मास. आता यांचे रिस्पेक्टिव्ह परपेंडिक्युलर डिस्टन्सेस फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन r1 r2 r3 up to r तर हे झाले रिस्पेक्टिव्ह परपेंडिक्युलर डिस्टन्सेस. As the object rotates, all these particles perform circular motion with same angular acceleration alpha. तर हे जे angular acceleration आहे हे सेम आहे म्हणजे कॉन्स्टंट आहे, but with different linear acceleration. परंतु या पार्टिकलचे जे लिनियर acceleration आहे हे डिफरंट आहे. angular acceleration alpha हा कसा आहे कॉन्स्टंट, परंतु लिनियर एक्सेलरेशन हे डिफरंट आहे. तर पहा, फर्स्ट पार्टिकलचं लिनियर एक्सेलरेशन a1 r1 अल्फा, सेकंड पार्टिकल a2 r2 अल्फा, थर्ड पार्टिकलचं लिनियर एक्सेलरेशन r3 अल्फा. Similarly, for nth particle an rn alpha.
तर पहा हे रिलेशन आपण डिराइव्ह केलेलं आहे. रिलेशन बिटवीन लिनियर ऍक्सेलरेशन अँड अँग्युलर ऍक्सेलरेशन a is equal to r अल्फा. तर हे रिलेशन आपण सर्क्युलर मोशन हा जो चॅप्टर आपण बेसिक पाहिला होता त्यामध्ये a is equal to r अल्फा असे रिलेशन डिराइव्ह केलेलं आहे. हेच रिलेशन आपण फर्स्ट पार्टिकल, सेकंड, थर्ड आणि nth पार्टिकल साठी यूज केलेलं आहे. आता इथे r हे चेंज होणार आहे. r1 r2 r3 up to r सफिशियंट. म्हणून इथे r हे r1 r2 r3 up to r सफिशियंट हे यूज केलेले आहे. आता हे झाले लिनियर ऍक्सेलरेशन ऑफ ईच पार्टिकल. आता जो फोर्स एक्सपिरियन्स होतो, द फोर्स एक्सपिरियन्स्ड बाय द फर्स्ट पार्टिकल इज force experienced by first particle is F1 is equal to m1 a1. तर पहा f1 is equal to m1 a1 आहे. a1 ला आपण पुट करू शकतो r1 अल्फा, म्हणजे f1 is equal to भेटेल आपल्याला m1 r1 अल्फा. सिमिलरली for second particle f2 is equal to m2 r2 alpha. f3 is equal to m3 r3 alpha up to plus force acting on nth particle fn is equal to m suffix n r suffix n alpha. तर हे जे फोर्सेस ऍक्ट होतात दे आर टँजेन्शियली ऍक्ट होणारे फोर्सेस आहेत. तर ऑल दीज फोर्सेस आर टँजेन्शियल द इररिस्पेक्टिव्ह परपेंडिक्युलर डिस्टन्सेस फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. त्या फोर्सचे परपेंडिक्युलर डिस्टन्सेस फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन हे डायग्राम मध्ये दाखवलेत आपण r1 r2 r3 r सफिक्स n. आता टॉर्क एक्सपिरियन्स्ड बाय फर्स्ट पार्टिकल इज ऑफ मॅग्निट्यूड. नाउ टॉर्क एक्सपिरियन्स्ड बाय फर्स्ट particle is of magnitude tau 1 is equal to f1 r1. परंतु आता f1 साठी आपल्याला पुट करता येईल पहा m1 r1 अल्फा. तर m1 r1 alpha into r1, that is r1 into r1 means r1 square m1 r1 square alpha. हा झाला टॉर्क एक्सपिरियन्स्ड बाय फर्स्ट पार्टिकल. सिमिलरली टॉर्क एक्सपिरियन्स्ड बाय सेकंड पार्टिकल tau 2 is equal to f2 r2 म्हणजेच m2 r2 square alpha. थर्ड पार्टिकल साठी tau 3 is equal to m3 r3 square alpha. Similarly for nth particle torque experienced by nth particle tau n is equal to m suffix n r suffix n square alpha. तर हे झाले फॉर्म्युले टॉर्क एक्सपिरियन्स्ड बाय इंडिव्हिज्युअल पार्टिकल्स.
if the rotation is restricted to a single plane, direction of all these torque are along the same and along the axis. तर पहा, जेव्हा आपण रोटेशन हे एका सिंगल प्लेन मध्ये रिस्ट्रिक्ट करतो तर डायरेक्शन ऑफ ऑल द टॉर्क, सर्व टॉर्कच्या ज्या डायरेक्शन्स आहेत तर त्या सेम असतात आणि along the axis असतात. तर मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट टॉर्क is given by रिझल्टंट टॉर्कचं मॅग्निट्यूड फाइंड करण्यासाठी पहा, magnitude of resultant torque is given by tau is equal to tau 1 plus tau 2 plus tau 3 plus up to plus tau n. आता tau 1 is equal to आपल्याला पुट करता येईल m1 r1 स्क्वेअर अल्फा. तर tau is equal to m1 r1 स्क्वेअर अल्फा प्लस m2 r2 स्क्वेअर अल्फा tau 2 साठी पुट केलं. सिमिलरली फॉर थर्ड m3 r3 स्क्वेअर अल्फा प्लस up to plus m suffix n r suffix n square alpha. पाहता येईल आपल्याला अल्फा हा कॉमन घेता येईल म्हणजे tau is equal to लिहिता येईल इन ब्रॅकेट m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस m3 r3 स्क्वेअर प्लस अप टू प्लस m सफिक्स n r सफिक्स n स्क्वेअर याच्या मल्टिप्लाय मध्ये येईल अल्फा. पाहता ही जी ब्रॅकेट आहे तर या ब्रॅकेटला आपण i लिहू शकतो म्हणजेच tau is equal to I into alpha, where I is equal to m1 r1 square plus m2 r2 square plus m3 r3 square plus up to plus m n r suffix n square. तर हे झालं मोमेंट ऑफ इनर्शिया. तर टॉर्क इज इक्वल टू I into alpha. दिस इज द एक्सप्रेशन फॉर टॉर्क. तर याला आपण एक्सप्रेशन फॉर टॉर्क म्हणतो. टाउ इज इक्वल टू I into alpha. तर आता रिलेशन जर फाइंड करायचं झालं तर टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू angular acceleration. Torque is directly proportional to angular acceleration. I is constant. The torque is directly proportional to alpha. सिंबल थोड़ा सा चेंज करतोय. अल्फा समजण्यासाठी फक्त हे रिलेशन. The torque acting on the body is directly proportional to angular acceleration of that body. आता या पॉइंट मध्ये जर आपल्याला एनालॉगस क्वांटिटी टॉर्क से एनालॉगस असणारी क्वांटिटी फोर्स यांचं जर रिलेशन विचारलं तर पहा टाउ इज इक्वल टू I अल्फा ही. तर फोर्स F इज इक्वल टू m into a. m म्हणजे मास आणि I म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया. तर मोमेंट ऑफ इनर्शिया रिप्लेस करतोय मासला आणि तो मोमेंट ऑफ इनर्शियाचा काय आहे फिजिकल सिग्निफिकन्स आहे. तर F is equal to ma आणि tau is equal to I into alpha. Alpha is the angular acceleration
it is analogous to the linear acceleration in translational motion. तर टॉर्क हा रोटेशनल मोशन मध्ये रोटेशन त्या बॉडीला परफॉर्म करतो आणि फोर्स हा ट्रान्सलेशनल मोशन मध्ये त्या बॉडीला स्ट्रेट लाईन मध्ये ट्रान्सलेट करतो फ्रॉम वन पोझिशन टू अनदर पोझिशन.